आणि आता रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। पालघर रेल्वे स्थानकावर ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटली आहे। त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटून ट्रेनवर पडल्यामुळे मोठा धमाका झाल्याचं कळतंय। आपला जीव वाचवण्यासाठी एका महिलेने चालत्या ट्रेनमधून सुद्धा उडी मारल्याची घटना घडली आहे। पालघर पुढील रेल्वे सेवा आता विस्कळीत झाली आहे। काही एक्सप्रेस गाड्या आणि 2 लोकल सुद्धा काही तासांपासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत। स्मरास बांद्रा अजमेर एक्सप्रेस जी आहे त्याची ओव्हरहेड वायर पालघर या रेल्वे स्थानकावर तुटल्यानंतर पूर्ण जी आहे ती वाहतूक जी आहे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। सध्या आपण पाहू शकता मी पालघर या रेल्वे स्थानकावर या ठिकाणी जे आहे काम जे आहे ते रेल्वे कर्मचारी यांच्याकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्या अपघात घडल्यामुळे जे आहे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील जे ट्रेन सेवा थांबवण्यात आली आहे। तसेच रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम वेगात सुरू असून किमान 2 ते 2.5 तास कालावधी अजून लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितण्यात येत आहे की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही ट्रेन इथे थांबलेली राहील आणि रेल्वे मार्ग पूर्ण बंद राहील। तसेच प्रवाशांनी संयम ठेवावा आणि पुढील सूचनांची वाट पाहावा असंही रेल्वे प्रशासनाकडून बोलण्यात येत आहे। एकूणच पाहायला गेले तर मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कच्छ एक्सप्रेस, केळवा रोड, फ्लाइंग राणी, सफाळे, बलसाड पॅसेंजर विरार, धानू लोकल पालघर आणि केलवे रोड येथे मागील 2 ते 2.5 तासापासून हे उभे आहेत। तर गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणारी इंटरसिटी शताब्दी एक्सप्रेस, इतर तसेच मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन 2 तासापासून एकाच ठिकाणी उभी आहे। एकूणच जी आहे ते उधवा या ठिकाणावरून जे आहे इंजन जे आहे डिझेल इंजन आल्यानंतरच ह्या जी आहे एक्सप्रेसला पुढे खेचून गेल्यानंतरच ही लाईन क्लिअर होईल आणि त्याच्यानंतरच ही जी आहे जी वाहतूक आहे जी रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर।